मौजे मौजे कोडशी तालुका कोरपणा येथील गट नंबर 58मध्ये बापूराव तुकाराम बोर्डे, नानाजी तुकाराम बोर्डे यांचा हा वडलोपार्जित मूळ त्यांची जमीन आहे. गट नंबर 58मध्ये यांनी 2023ला सीमा निश्चित करून शासकीय मोजणी करून यांच्या सीमा निश्चित झाल्या होत्या आणि तार कंपाऊंड केलं आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी. परंतु शेजारी शेतकरी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाशी संगनमत करून यांना कोणत्याच पद्धतीच्या पूर्वसूचना न देता तिथे अचानक पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, स्थानिक महसूल प्रशासन म्हणजे तलाठी मंडळाधिकारी घेऊन डायरेक्ट आपोआप कुठली पद्धतीचा विचार न करता त्यांनी ती जी सीमा निश्चित केली होती तो दगड उपटून त्यांच्या शेतात टाकून डायरेक्ट 12 फूट जमिनीवर त्यांनी कब्जा केलेला आहे आणि त्याच्यावर कंपाऊंड केलं. हा वाद चालू असताना कंपाऊंड तोडल्याच्या तक्रारी आम्ही तहसीलदाराकडे केल्या, परंतु तहसील प्रशासनानं कोणती कारवाई त्याच्यावर केलेली नाही. किती वर्षापासून ते ताब्यात होती? त्यांच्या जे ज्यांनी जे मालेकर आहेत किंवा डोके आहे आपली परिवारातलीच आहे. त्यांच्या काही सहकार्याने त्यांना ती जमीन विकली, त्यांचा व्यवहार झाला. माझं संघटनात्मक पातळीवर मत आहे की जेवढा तुमच्या जमिनीचा व्यवहार झाला तेवढी जमीन तुम्ही मोजून घ्यावा. तुमच्या जमिनीच्या हद्द तुम्ही कायम करून घ्यावा. किती जण? त्याची 2 हेक्टर आहे ना, हेक्टर जमीन आहे, म्हणजे किमान 5 एकर जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे. परंतु यामुळे शेतकरी जमीन ती ओढलं पाहिजे. मालेकर ती 2 एकर मोजणी कधी मोजणी आपण 2023ला मोजणी केलेली आहे. प्रत आहे तुमच्याकडे? प्रती आहेत आणि प्रत सुरक्षित ठेवल्या. परंतु शेवटची जी मोजणी आहे तर ते भूमी अभिलेखचे जे मोजणी अधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये मोठा गोंधळ घातला. 2 शेतकऱ्यामध्ये जो वाद लागलेला आहे केवळ भूमी अभिलेख कार्यालयाच्या या काही अधिकाऱ्यामुळे वाद लागलेला आहे. पहिला त्यांचा सरळ धुरा होता, परंतु आता या भूमी अभिलेख कार्यालयाची नवीन मोजणी लागली. त्या मोजणीमध्ये यांच्या शेतात 12 फूट जमीन आहे. नाहीतर तुम्ही काय म्हटलं, ढोके आणि मालेकरकडे ती जमीन किती वर्षापासून ताब्यात होती? त्यांचा व्यवहार झालेला आहे. आता 2023ला त्यांनी मोजून घेतलेली आहे. कधी विकली त्यांनी जमीन? त्यांनी पहिलेच विकलेली आहे, पण आम्ही 2023ला मोजणी केली. आपण कार्याचं कंपाऊंड केलेलं आहे तुम्ही आम्ही 2023 परिवार आहे. हे तुमच्या ताब्यात आहे? आता नाही आमच्या ताब्यात होती. आता त्यांनी का नाही परवा का नाही त्यांनी पंचनाम्यासाठी पाठवले होते. त्याने डायरेक्ट हद्द दाखवून तुम्ही बंद करा.